हॅलो 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 बरं आवाज पोचतोय का सर्वांपर्यंत? आवाज नाही येत जरा जोरात. हॅलो 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 करायची का मग सुरुवात? गणपती बाप्पा सुहास तुझे सुहास तुझे मनासी मोही सुहास तुझे मनासी मोही जशी नमो ही सुरा सुरा सुहास्य तुझे. आणि म्हणून मला काय म्हणायचंय, हे रसिक जना हे पहिलं काव्य पुष्प माझं तुझ्या चरणी अर्पण करतोय. रसिका तुझे रसिका तुझे रे प्रेम मिळू दे. अरे रसिका तुझे रे प्रेम मिळू दे माझ्या सुरा सुराला. रसिका तुझे रे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जमलेल्या सर्व रसिक मायबाप बंधू आणि भगिनी यांचे जय वाघोबा नृत्य कला प्रकटनाचे पिंपळवणतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गजाननाचे चरणी रंगदेवतेला आणि या नटेश्वराला अभिवादन करून माझं ग्रामदैवत आई वाघाई देवी माझे श्रद्धास्थान श्री जय वाघोबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचं लाडका आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांना हिमानाचा मुजरा करून आज इथे उपस्थित मान्यवर सुसंस्कृत शाहीर मंडळी
आमची गोता यांच्या पावन पवित्र चरणी नतमस्तक होतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर श्री रोहित चांदिवडे यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र. तसेच मला आज ढोलकीला साथ देतात माझे बंधू यदुवीर दादा चौगुले, बेंजोला साथ देतात अस्मी जाधव, कीबोर्डला माझा भाऊ ऋतिक आणि ऍक्टोपॅडला साहिल मेस्त्री. या सर्वांना घेऊन मी आज प्रथमच रंगमंचावर आलोय आणि मला साऊंडला साथ देतात ते राजेश दादा पड्याळ यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. झोपडी राहण्यासाठी कांदा भाकर खायचरी. अहो असे झोपडी राहण्यासाठी कांदा भाकर खायचरी. वस्त्र फाटकी अंगावरती कष्ट करी हा दिवस भरी. अहो कलगीपुरा हा नाच आमचा या कोकणची शान खरी. अहो कलगीपुरा हा नाच आमचा या कोकणची शान खरी. या कोकणची संस्कृती जपण्या नाच करी हा शेतकरी. तुझ्याच मुळे आहे रडिया कला गुणांना धारा. अहो तुझ्याच मुळे आहे रडिया कला गुणांना धारा. छंद हा जपतो नौका गावा
कोकण भूषण गंगाराम हे हात दयांचा शिरा मानाचा मुजरा रसिका मानाचा मुजरा कविवर्य वासवाणी घराणे माझे धुंदगडू रामकृष्ण वस्तात साजे गंगाराम चंद्रकांत योगेश गुरुवर्य माझे नामरोशन केले यांनी कासे गावाचे अखंड हरिदासोळीचा वाघोबा देवा पुरे वाले हॅलो पिंपळवाडी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संभाजी विश्राम कातकर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. जय वाघोबा क्रिकेट क्लब कासे पिंपळवाडी तर्फे 501 रुपये. गणरायाचे आगमन होता पावन होते धरती अशी तुझीच छाया राहो ह्या दिन दुबळ्या भक्तांवरती तुझ्याच नामाचा रे देवा अरे तुझ्याच नामाचा रे देवा सारे जे घोष करती आणि माझ्या स्मरणात राहो अखंड देवा तुझी मंगल मूर्ती. आणि म्हणायचं आहे काय भाद्रपदाची चाहूल लागतात श्रावण सरीने तृप्त झालेली धरणी गणरायाला ओवाळायला सज्ज झाली आणि आभाळही आलं. अशा आशयाचा विकण घेऊन सादर करतो लक्ष असू हर्ष उल्हास होतोय उरी गण येणार या भुवरी
हर्षोल्लास होतोय हुरी गड येणार या भुवरी नादन भंगणी उठला नादन भंगणी उठला वसुंधरा सुगंध तो सुटलाय 1 2 3 स्टार्ट
अमित गुरव व अनन्या मनोज मापरले दोघांकडून 500 रुपये, प्रतिभा मापरले यांच्याकडून 200 रुपये, स्वप्नील गोतार बुवांसाठी खास 200 रुपये, सकारात कातकर स्मरणार्थ बुवांसाठी 201 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. तरी नृत्य कला परिषद राज्य पिंपळवाडी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तसेच राष्ट्रीय समाज रक्षक अनुया अमित गुरव व अनन्या मनोज मापरले दोन्हीकडून 500. त्यासाठी आता तुम्हाला पण माझ्याकडून एक सप्रेम भेट. एक आज मी जी कवळण सादर करणार आहे ती पूर्णतः भौतिक आणि आध्यात्मिक आहे. आणि कवळणीत जर बुवांनी काट दिली तर मी त्यांना मानायला तयार आहे. लक्ष असू द्या. राधा नको लागू तुया हरीच्या नादा. अग राधा नको लागू तुया हरीच्या नादा. बाजारी जाण्याचा तुझा अग करी निवादा. तू आहेस भोळी समजू नको मला साधा. अग श्रीकृष्ण म्हणतात मला मी आहे या गोकुळाचा दादा. बरं बुवानी गायली प्रेमाची गवळण, मग आपण पण त्यांना प्रेमच द्यायला पाहिजे. बरोबर ना? कसं बुवा म्हणतील तसं. चला फिरा ग माघारी उतरून ठेवा घागरी. फिरा ग माघारी उतरून ठेवा घागरी. आता ताईपणाने असं नाही वागायचं. श्रीहरी मुरलीवाल्यांच्या चरणीला गायचं. काय म्हणायचं बघा. श्रीहरी मुरलीवाल्यांच्या चरणीला गायचं. श्रीहरी मूर्तीवाल्यांच्या चरणाला गायचं. श्रीहरी मूर्तीवाल्यांच्या चरणाला गायचं.
हॅलो श्री वागजाय जाकडी गारात लिहून आहे ना लक्ष असू द्या. कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार कलगीवाली शाही यांनी आम्हाला विषय दिलेला आहे, परंतु मायबाप रसिक यांच्या माहितीसाठी मी विषयाचं वाचन करीत आहे. भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले. खाली टीप दिले बुवा. ग्रंथ पुरावा आवश्यक आणि कथा सविस्तर वर्णन करावी. ऋषीमत ग्रंथ पुरावा आवश्यक. भुवांच्या प्रश्नाकडे वळतोय, लक्ष असू द्या. त्यांचा प्रश्न असा आहे, भैरवाच्या संदर्भात नवमातृका नोंदल्या जातात, तरी महाभारताच्या स्कंदाला अनुचर असलेल्या 192 मातृकांपैकी अशा 2 मातृका कोणत्या आहेत ज्या आज गावच्या चौरस्त्यावर ग्रामदेवतेच्या रूपात आढळतात? त्या 2 मातृकांची नावे काय? तर मंडळी, त्या प्रश्नांचं आम्हाला उत्तर सापडत आहे. गावच्या बाहेर 4 रस्ते जिथे एकत्र येतात अशा चव्हाट्याच्या ठिकाणी त्या मातृका वसलेल्या असतात. त्या गावाच्या सीमांचे रक्षण करतात आणि त्यांना ग्रामरक्षक किंवा ग्रामदैवत मानले जाते. या देवीच्या मूर्ती सामान्यतः स्थूल मूर्ती रूपात, तर काही ठिकाणी फक्त दगड वा चौथरा रूपात असतात आणि वार्षिक जत्रेत त्यांची पूजा होते. काही प्रांतानुसार किंवा किंबहुना लोकपरंपरेनुसार वेगवेगळ्या भागात त्यांची नावे वेगवेगळी सुद्धा असू शकतात. त्या मातृकांची नावे आहेत. पहिला आम्हाला संदर्भ सापडतोय त्याच्यामध्ये जमाई देवी आणि लहाण्या देवी, आणि दुसरा संदर्भ सापडतोय तो जोगेश्वरी, त्यानंच योगिनी, योगेश्वरी, जानाई, जोगाई, जोगिनी देवी अशी खूप नावं आहेत. तसेच जाखाई आणि जाखमाई अशा ह्या 2 योगिनी आहेत. तसेच तिसरा संदर्भ जो सांगतोय म्हणजे वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळी नावे आहेत. तसेच शीतला देवी आणि रेवती देवी. शीतला देवी ही आरोग्याची देवता आहे आणि रेवती ही समृद्धी आणि भरभराटीची देवता म्हणून पूजली जाते. बुवा, या तुमच्या मातांची उत्तर आहेत. धन्यवाद. बरं, मागाशी एक नाव घ्यायचं राहून गेलं. माझे गुरुवर्य विनोद कवळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी मला मुंबई रंगमंचावरती स्टेज ट्रेनिंग दिली भजनाच्या माध्यमातून. त्यांना माझा मानाचा मुजरा. आणि आता पदाला सुरुवात करतोय. बुवा, लक्ष असू द्या. नागेश्वरीच्या अहुशाहीरा. बुवा, काय म्हणायचं लक्ष द्या. अहो नागेश्वरीच्या अहुशाहीरा, या ना हो या नगडे, लक्ष द्या हो विष याकडे. अहो नागेश्वरीच्या अहुशाहीरा,
या ना हो या नगडे लक्ष द्या हो विषयाकडे महाज्ञानी मायेचे धनी चांदी वडे अहो महाज्ञानी मायेचे धनी चांदी वडे आयला मायला तुमच्या आयला मायला तुमच्या घालासाकडे नागेश्वरीच्या भाऊजाईला नागेश्वरीच्या भाऊजाईला त्या नाव या नगरे लक्ष त्या हो याकडे नागेश्वरीच्या भाऊजाईला त्या नाव या नगरे लक्ष त्या हो याकडे महाज्ञानी मायेचे धनी चांदी वडे महाज्ञानी मायेचे धनी चांदी वडे मायला मायला तुमच्या गालासाकडे ठाकरे यांच्यासाठी एक गीत गातोय. अहो सफल झालं जीवन सार माझ्या भीमाच. म्हणून काय म्हणायचं बघा, दोघही बंधू एकत्र आलं. अहो दोघही बंधू एकत्र आलं मराठी जनाच. मोठं बाजता मराठी आता छटलंय पुन्हा. मोठं बाजता मराठी
पावन पवित्र चरणी अर्पण करतो आणि पहिल्या फेरीला शेवट करतो. बरं भुवांसाठी पुढच्या बारीला शुभेच्छा. हॅलो विठ्ठल भुवन याचकडून 200